महाराष्ट्र पब्लिक. नमस्कार मित्रांनो. आता आपण चाललोय, तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असं कुठं चाललोय कुठं नाही. घरून आम्ही निघलो होतो 3-4 जण. तर आकाश भैया असे कॅश मोजताना ते म्हणले की तुम्ही मला मेडिकलमधूनच पिकअप करा, मग आपण जाऊया. तर मी गाडीत बसल्यावर तुम्हाला सांगतो की आपण आता कसं कसं जाणार आहे, कसं कसं नाही. आणि पुढं पेट्रोल पंपवर आपली टँक फुल करून घेऊ आणि जाऊ. आता आपण पंपावर थांबलेलं आहे. ते गाडी आता हे काका आपल्याला फुल करून देतील. जिओ अंबानीला आपणच मोठं करू राहिलो. मग काका काय म्हणतो, वापस सांगा. अजून नाही बसणार का? हलवा गाडी, हलवा. हा टॉर्च लावतो मी. नारळ बिरळ फोडून घेऊ गाडी. काय फोडतो? नारळ फोड. हारबीर लावला असतं कोण म्हणलं असतं, गाडीच नवीन घेतली आपण. फोड. महाकाल की जय. जय श्री महाकाल. बोला गणपती बाप्पा मोरया. जरा उचलून घे, पंपावर घाणणे करायची. अशा प्रकारे आपण आता टाकी फुल केली आहे आणि पुढच्या प्रवासासाठी निघलोय. आपल्याला फक्त एक जणाला पिकअप करायचंय, स्वप्नील भाईयाला. मग तिथून आपण समृद्धीला चढूया आणि पुढचा प्रवास चालू करू. चलो, स्टे ट्यून. ह्यो माणूस पहा तुम्ही, ह्यो माणूस पहा. ह्यो माणसामुळे आम्हाला 40 किलोमीटर मध्ये यावं लागलं. 40 किलोमीटर. 40 इकडं पहा. ह्यो माणूस जिथं बी भेटला नाही डायरेक्ट ओपन शिवाय देऊन टाकायचं. गाईस ह्यो गाईस एवढा हे तो कोण आहे रे, पुढं येऊन पाहतोय कोण आहे कोण आहे. बॅगा बिगा टावा गाईस. आमची गाडी पूर्ण भरलेली. हा, दारा बिरा लावायची गरज नाही. आपण डायरेक्ट प्रयागराजला चाललोय आता. प्रयागराज. हे आपलं ते स्वप्नील भाऊ यांच्यामुळे लय लेट झाला. आता आम्ही समृद्धीवरच थांबलो होतो. नाश्ता वगैरे केला. ते आकाश भाईच्या मम्मीने पाठवलं होतं, तेच खाल्लं आम्ही. आता चाललोय आम्ही. आता नागपूर किती राहिले निल्या? 300 किलोमीटर राहिले नागपूर. आता सकाळपर्यंत पोहोचून जाऊया आपण. माझा मोबाईल कुठे दाखवत नाही. दाखव. आता वाजलंय 1:35. आपण किती वाजेला पोहोचू? 6 पर्यंत आम्ही आता नागपूरला पोहोचू. त्याच्यानंतर काय करायचं काय नाही ते नागपूरला पोहोचू. स्टेट येऊन. थँक यू. दिनेश भाऊ खूप लाजता ब्लॉग मध्ये यायला, त्यांना. गाईज आता 4 वाजले. आम्ही आता पंपावर थांबलेलो आहे. गाडी तिकडे लावली. चहा भेटतच नव्हतं. जवळपास 3 ते 4 घंटे झाले. 12 वाजेपासून चहा भेटत नव्हतं. आम्ही नुसतं पंपावर सापडत होतो. असं काहीतरी भेटलंय. तिकडून गेले एक येऊ राहिला. एक गाडीतच झोपलेला आहे. तुम्हाला मागच दाखवलं मी. पाहू आता इथं काय आहे काय नाही. काय माही का माही काय ते महाचाय. गाईस 30 रुपयाला चहा दिलाय आम्हाला. एक चहा. आता काय 4 घंट्यापासून भेटला नाही. मला नाही घेतला भाऊ. हा, चहा पितो मग भेटतो. गाईस आता आम्ही चहा वगैरे घेतली आहे. आता आम्ही डायरेक्ट नागपूरला थांबणार आहे. आता 4:30 झाले. जवळपास आपण किती टाइम लागेल? 6 वाजेला आम्ही पोचू तिथं.
किती किलोमीटर बाकी 140 ना 110 का 100 आहे वाटतं. तर पोचू आम्ही मग सांगू तुम्हाला पुढचं काय काय नाही. हॅलो गाईज, आम्ही आता सकाळीच इथं नागपूर सिटीमध्ये आलो. इथंच महानगरपालिका आहे नागपूरची आणि ही विधान भवन. इथं जेवण करायला थांबलो होतो. सकाळी ब्लॉक घेतला, त्याच्यानंतर ब्लॉक काहीच नव्हता घेतला. का बरं की आम्ही पिंच जंगल सफारीला गेलो होतो, तर तिथं मोबाईल अलाउड नव्हता, तर तिथं ब्लॉक काही काढता नाही आला. त्याच्यामुळे तो पुरा दिवस आज त्याच्यात गेला. तरी छोटे क्लिप आहे मी शॉर्ट्सला टाकन. आणि आता जेवण करायला थांबलो होतो. आता माझं जेवण झालं, सगळे जेवण करत आहेत. आणि आता इथून प्रयागराज हे जवळपास 400-450 किलोमीटर होतं. आता मला 200 किलोमीटर मला ड्राईव्ह करायची, नंतर बाकीचे 200 ना. त्याच्यामुळं ठीक आहे, चालन. आता ब्लॉग मी घेतलं तर घेईन, नाही तर डायरेक्ट उद्या सकाळी. तर डायरेक्ट भेटूया आता प्रयागराजला. पाहूया उद्या, तुम्हाला आपण दाखवतो पहिले. काहीच चहा प्यायला थांबलो होतो. आता किती प्रवास काढला आपण, जवळपास 120-130 मी गाडी चालवली. आता किती बाकी आहे, 475 बाकी आहे. आता नॉनस्टॉप नाही चालायची, पाहू किती होतं किती नाही. तर डायरेक्ट आता सकाळी ब्लॉक करणार मी डायरेक्ट प्रयागराजला. स्नान करू आपण आता डायरेक्ट. बाय. चहा घे पाहिजे भैया, 5 चहा बिस्किट. गाईज 4:30 वाजले सकाळचे आणि अशा प्रकारे पुरी ट्रॅफिक जाम झाली आहे. इथून 160 किलोमीटर आहे. आपली गाडी ही इथं मागं आहे आणि मी आता पै आलो आहे. अशा प्रकारे पुरं आपण जाम झालेलो आहे. पाहू आता. इथलोक जाय, जामे इथलोक जाय तू. ही आपली गाडी नाही जामे. आम्ही आता आलोय प्रयागराज. तुम्हाला कमान दाखवतो, रिक्षात बसायचं आपल्याला. आपण तर डायरेक्ट चाललो ना, आपण ते बसले होते ना. नीलकंठद्वार. हर हर महादेव. पार्किंगला गाडी लावली आहे. आता निघतोय इथून, ऑटो करतो, नाही तर 5 टू व्हीलरवर. आता बॅगमध्ये टावेल वगैरे जे आम्हाला लागेल ते घेतलंय. आणि आता इथे पार्क इथं केली. चलो गायज, आता आम्ही निघलोय. आम्हाला इथून 4 किलोमीटर पै जायचं आहे त्रिवेणी संगमला. तर आता पाहू, जाऊ नाही तरी ॲटो घेऊन जाऊ. तिथं गेल्यावर त्रिवेणी संगमला स्नान वगैरे करू, काय पूजा वगैरे ते होईल ते. त्याच्यानंतर पाहू काय नाही. आता गर्दी तर खूप आहे. असे सगळं चालले आता. आणि 4 किलोमीटर चालत जायचं आहे. 4 किलोमीटर. काय पूर्ण VIP लोकांचा झुंड होता. कोण होता? महामंडळेश्वर महाराज होते. लय लक्झरी गाडी होती, गर्दी क्लास गाडी होती. एक नंबर होता. गर्दी पहा. असं मला 6 किलोमीटर जायचं, 4 किलोमीटर नाही 6. चलो ठीक आहे. मध्ये पोहोचले. 4-4.5 किलोमीटर चालले. त्याच्यानंतर हे मोदी सर दिसले आम्हाला, पोलीस.
यहाँ से आप आगे जाओगे, आगे जाके अरेल घाट या समेत्र घाट दोनों में से कोई से भी जाके थैंक यू। ये तो कहाँ? अरे इधर से जाइए भाई, स्नान मारे इधर चाहिए स्नान के लिए। साइड 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 पब्लिक काहीच लय गर्दी आहे इथं मरणाची. आपली पब्लिक किती नाही आपली काहीच हे पाय तिकडं पूर्ण संगम आहे. आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। जवळपास आम्ही 7 ते दिनेश 8 गुप्ता, संडेला हरदोई किलोमीटर के दिनेश पण अजून काहीच नाही. एवढी गर्दी आहे आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। सगळ्याच्या आली एवढं झाली. बॅग बिग घेऊन पा अजून स्नान बिन सगळं बाकी. एक तर मागायचं तिकडे यादव आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। स्नान बिन जनार्दन अजून यादव, बेटुआ गया के जनार्दन आले तर प्रॉपर प्लॅन करून या. यहाँ राम आशीष आपकी मुश्किल है प्रतीक्षा कर रहे हैं। फुलकी देवी टिटिया मुंगे बिहार की फुलकी देवी, आप फूले पत्ते से में आ जाए। यहाँ लोचन यादव आपकी प्रतीक्षा कर रहे हैं। लाल आर्यल घाटला जाणार आहे आम्ही. तिथून त्या पुलावरून संगम घाटला तिथं पाहू आता जातो का नाही. का बरं की आता आतापर्यंत आम्ही 8.5 किलोमीटर चाललोय. अजून 3 ते 4 किलोमीटर होते. पुल नंबर 9 पर चले जाएं। वहाँ पे छोटे लाल, वहाँ छोटे लाल याला म्हणतात पब्लिक. इकडं पा काय पब्लिक. हर हर गंगे चलो. आता स्नान वगैरे तर झालंय आमचा. तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये इथं पाहशालच काय आहे काय नाही. आता गंगाजल वगैरे घेऊन आम्ही सगळं आता चाललोय ॲटो घेऊन गाडीकडं. मग पाहू बाहेर जेवण करा तर थांबून मग इथून काय आहे काय नाही ते बोलतो नंतर मी. तर अशा प्रकारे आपण आता सिटीच्या बाहेर निघलोय. जवळपास आपल्याला आता 3 घंटे लागले सिटीच्या बाहेर निघायला. का बरं की आज सॅटर्डे उद्या संडे तर त्यामुळं प्रयागराजला खूप गर्दी आहे. तर गर्दीमुळं खूप टाईम लागला. आणि आत्ताच आपण चहा वगैरे घेतला. आता जो आपला फर्स्ट ब्लॉग होता तर इथंच एंड करतो. यो ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. भरभरून प्रेम दाखवा मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका.